मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या 80% समाजकारण करत तळागाळातल्या गोरगरिबांना मदत करत राहावी व बाळासाहेबांच्या स्वप्नांचा वारसा पुढे चालत राहावा व समाजकार्य करत राहावं या अनुषंगाने शिवसेना पनवेल जिल्ह्याच्या वतीने सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली येथे 40व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या। तसेच 10वी व 12वी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। पनवेल रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, पनवेल महानगर संघटक मंगेश राणा, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, तळोजा शहर प्रमुख विशाल पवार, कळंबोली शहर संघटक श्रीकांत फाळके, कळंबोली उपसर प्रमुख आनंदा माने, विभाग प्रमुख 8 निलेश देसले, रामदास शेवाळे साहेबांचे चिरंजीव ओमकार शेवाळे, कळंबोली महिला शहर प्रमुख ज्योती पाटील, सुधागड विद्यासंकुलचे प्राचार्य राजेंद्र पालवे, अध्यक्ष गीताताई पालरेचा तसेच शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या या विद्यालयामध्ये हे शिक्षण घेत असताना सरांनी सांगितलं, शेवाळे साहेबांनी, खऱ्या अर्थानं सगळ्याच म्हणजे शिवसैनिकाचं प्रथमता म्हणजे बापूबद्दल बोलायचं तर म्हणजे खरं काही बोललं किती बोललं तर कमी पडेल। मी इथे आलो होतो त्याच वर्षी मी सांगितलं होतं, बापूचा माझा कुठलाही परिचय नसताना या समाजामध्ये आहे आणि त्यांच्या या सगळ्या शुभ आशीर्वादाने मला वाटतं हे सगळे संस्था चालू आहे। तर पुन्हा एकदा त्या संस्थेला पनवेल नगरपालिका आणि पनवेल सगळ्या शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि मनापासून म्हणजे सगळेच आता सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, पण खऱ्या सगळ्या शिवसैनिकांचं मी विद्यासंकुलाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभारी राहील आणि या कळंबोली गावातील सर्व समाजसेवकांचं त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभारी राहील। पालक माझे सगळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रथम आलेखांना घेऊन आलो, पालकांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जय महाराष्ट्र। की आपण पाहत असाल की आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 2.5-3 वर्षापूर्वी बाळासाहेबांचा वारसा पुढे चालवण्याची जी भूमिका घेतली, त्या भूमिकेच्या माध्यमातून ह्या राज्यामध्ये क्रांती झाली। ह्या क्रांतीची नोंद साधारणतः 33 देशांनी घेतली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। मूळ मुद्दा असा आहे की जे 80% समाजकारणाच्या भूमिकेमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी ही क्रांती घडवून आणली, त्यांची शिकवण आम्हाला असं आहे की तळागाळामध्ये जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की तळागाळातल्या गोरगरिबांना मदत करून आपण समाजकार्य करावं। त्या अनुषंगानं सुधागड शाळेचा 40वा वर्धापन दिन होता। त्या अनुषंगानं शाळेतील तर त्या शाळेमध्ये साधारणतः 10-12 हजार विद्यार्थी शिकत आहेत, परंतु आम्ही शाळेशी संपर्क करून जे गरजू विद्यार्थी आहेत, कारण सर्वांपर्यंत आपण पोहोचत नाही, पण ते गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आज पनवेलच्या या शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज आयोजित केला होता आणि चांगल्या प्रकारे प्रोत्साहन या शाळेच्या माध्यमातून आम्हाला मिळालं। आणि शाळेत हा गरिबांची शाळा मी नेहमी म्हणत असतो, कारण सगळ्या कॉन्व्हेंटच्या जमान्यामध्ये आपण पाहत असाल फीचं प्रमाण कुठल्या शाळेमध्ये किती फी आहे, सर्वात कमी फी असणारी ही शाळा ही सुधागड माध्यम आहे आणि तिकडे गोरगरिबांची आमच्या माथाडी कामगार असतील, ट्रान्सपोर्ट असतील, हे सर्वांची मुलं शिकतात आणि त्या अनुषंगानं वह्या वाटपाच्या माध्यमातून आमचा त्यांच्याशी संपर्क होत असतो आणि कुठेतरी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची संधी आम्हाला मिळते। या अनुषंगानं आज हा वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला।